चला सेकंड एक्झाम्पल घ्या. The core of 100 kVA, comma 11,000 by 550 volt, comma 50 hertz single phase transformer has a cross section of 20 centimeter by 20 centimeter. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला 100 kVA चा ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे आणि त्याचं व्होल्टेज आपल्याला दिसतंय. म्हणजे इनपुट 11,000 आहे, म्हणजे 11,000 व्होल्ट, आणि त्याचं आउटपुट 550 व्होल्ट आहे. म्हणजे हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. त्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे, सिंगल फेज, आणि त्याची जी काही कोर आहे त्या कोरचा क्रॉस सेक्शन सर्वांना माहिती आहे. कोर ही रेक्टँग्युलर असते किंवा सर्क्युलर, म्हणजे आपली स्क्वेअर असते. तर त्याची लेंथ आणि ब्रेड किती आहे? 20 बाय 20 सेंटीमीटर. तर फाइंड करायचं आपल्याला. फर्स्ट वन, द नंबर ऑफ HV and LV टर्न्स. सर्वांना माहिती आहे HV म्हणजे हाय व्होल्टेज वाइंडिंग, LV म्हणजे लो व्होल्टेज वाइंडिंग. आपल्याला व्होल्टेज माहिती आहेत, एका साइडला 11,000, एका साइडला 550. याच्यापैकी हाय व्होल्टेज साइड कोणती आहे? 11,000 ची, आणि लो व्होल्टेज साइड 550 व्होल्टची. Second, the EMF per turn. If the maximum core density is not to exceed 1.3 Tesla, आपल्याला ह्या ठिकाणी EMF पर टर्न काढायचा आहे, टोटल EMF नाही. आणि त्याला लिमिटेशन पण दिलेलं आहे, 1.3 टेस्ला पेक्षा मॅक्झिमम कोर डेन्सिटी नको आहे. अज्युम स्टॅकिंग फॅक्टर ऑफ 0.9. तर स्टॅकिंग फॅक्टर म्हणजे काय? सर्वांना माहिती आहे की कोर, ट्रान्सफॉर्मरची कोर ही लॅमिनेटेड केलेली असते एडी करंट लॉसेस मिनिमाइज करण्यासाठी. तर जे काय आपण लॅमिनेशन एकमेकांना काय करतोय, जोडतोय किंवा आपण त्यांना बाइंड करतोय, तर तो बाइंडिंगचा फॅक्टर म्हणजे स्टॅकिंग फॅक्टर असतो. दुसरी गोष्ट, न्यूमेरिकल मध्ये दिलेला सर्वच डेटा युजफुल असेल असं नाही. म्हणजे आपण काही काही डेटा जो आहे तो कन्फ्युज करण्यासाठी पण असतो. तर आपल्याला पहा, N1 N2 काढायच्यात, EMF पर टर्न काढायचा आहे. म्हणजे एका टर्नचा ज्या वेळेस कोरची डेन्सिटी 1.3 टेस्ला पेक्षा जास्त नकोय, तर पुढे गिव्हन डाटा लिहा. E1 म्हणजे काय? प्रायमरी साइडचा EMF
किंवा व्होल्टेज किती आहे 11,000 व्होल्ट. E2 किती आहे 550 व्होल्ट सेकंडरी साइडचा EMF. म्हणजे ह्या ठिकाणी व्होल्टेज लेवल ड्रॉप होते, म्हणून हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्ज. KVA रेटिंग पण दिलेलं आहे. किती आहे 100 KVA. कोरचा जो क्रॉस सेक्शन आहे तो दिलेला आहे 20 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला मिळालं आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कोर 400 सेंटीमीटर स्क्वेअर. 20 into 20 400 आणि सेंटीमीटर मध्ये आहेत म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ कोर फ्लक्स डेन्सिटी म्हणजे BM किती सांगितलेली आहे 1.3 टेस्ला. स्टॅकिंग फॅक्टर 0.9. गिव्हन डेटा आपण सर्वांनी घेतलेला आहे. आणि आपल्याला काय फाइंड करायचंय न्यूमेरिकल मध्ये पहा. द नंबर ऑफ HV अँड LV टर्न. HV म्हणजे काय, ज्या साइडला व्होल्टेज जास्त ती साइड. LV म्हणजे लो व्होल्टेज साइड. आता ह्या ठिकाणी HV म्हणजे हाय व्होल्टेज साइड आहे 11,000 ची, त्याच्या ज्या टर्न्स आहेत त्या N1. LV म्हणजे लो व्होल्टेज साइड ती सेकंडरी आहे, त्याच्या नंबर ऑफ टर्न्स आहेत N2. आणि सेकंड आपल्याला EMF पर टर्न काढायचंय. पुढे घ्या. पहा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कोर तो आपल्याला सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये दिलेला आहे. त्याचा आपण मीटर स्क्वेअर मध्ये करूया. 20 सेंटीमीटर इंटू 20 सेंटीमीटर 400 सेंटीमीटर स्क्वेअर आला. आणि त्याचं मीटर मध्ये कन्वर्जन सर्वांना माहिती आहे. सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करताना 10⁻² हा फॅक्टर वापरतो आपण, पण ह्या ठिकाणी मीटर स्क्वेअर आहे म्हणजे 10⁻² इंटू 10⁻². म्हणजे दोन्ही पॉवरचे ऍडिशन होईल 10⁻⁻4. म्हणजेच आपल्याला 400 सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर मध्ये कन्वर्जन मिळाले. 400 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. पुढे घ्या. म्हणजे आपल्याला जो काय आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कोर A 400 इंटू 10⁻⁻4 याची व्हॅल्यू येते 0.4 मीटर स्क्वेअर. हा तुम्ही कॅपिटल A ने किंवा स्मॉल a ने रिप्रेझेंट करू शकता. पुढे फ्लक्सची व्हॅल्यू सर्वांना माहिती आहे. φm मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फ्लक्स इन द कोर इज इक्वल टू फ्लक्स डेन्सिटी इन द कोर इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. φm इज इक्वल टू BM इंटू A. BM किती आहे 1.3 आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे 0.4. सर्वांना माहिती आहे की BM चं युनिट वेबर पर मीटर स्क्वेअर किंवा टेस्ला मध्ये असतं. म्हणून आपल्याला या ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे A सेंटीमीटरचं कन्वर्जन आपल्याला मीटर मध्ये करावं लागलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय केलेलं आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलाय, कारण फ्लक्स डेन्सिटी मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी इन दी कोर ती आपल्याला ऑलरेडी टेस्ला मध्ये दिलेली आहे. टेस्ला दुसरं नाव त्याचं काय आहे
दुसरं नाव त्याचं आहे वेबर पर मीटर स्क्वेअर. म्हणजे फ्लक्स डेन्सिटी ऑलरेडी कशामध्ये दिलेली आहे, वेबर टेस्ला मध्ये, म्हणून आपल्याला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सुद्धा आपल्याला मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करावं लागलेलं आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला मिळेल 0.52 वेबर, 5 ची व्हॅल्यू. आता आपल्या सर्वांना माहिती ईएमएफ इक्वेशन प्रायमरीचं काय आहे, 4.44 5m FN1, आणि सेकंडरीचं ईएमएफ इक्वेशन E2 इज इक्वल टू 4.44 5m FN2. म्हणजे ही दोन इक्वेशन, EMF equation of primary and EMF equation secondary. चला व्हॅल्यू टाका. E1 किती आहे, 11,000. त्यानंतर इक्वल टू 4.44, 5m ची व्हॅल्यू 0.52, फ्रिक्वेन्सी 50 इंटू N1 जो आपल्याला काढायचा आहे. सेम E2 इज इक्वल टू 550, 4.44 इंटू 0.52 इंटू 50 इंटू N2. चला काढा आता. मला N1 आणि N2 ची व्हॅल्यू सांगायची पटकन. सांगा त्याला पटकन पुढं. अजून कोणाची आली का? जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला याचं आन्सर जमणार नाही. पहा N1 सिम्प्लिफाय केल्यानंतर 95.3 भेटलेलं आहे. कसं भेटलेलं पहा, N1 इज इक्वल टू न्यूमरेटरला काय आहे 11,000 डिवाइड बाय डिनॉमिनेटरला 4.44 इंटू 0.52 इंटू 50. सिम्प्लिफाय करून पहा 95.3. सेम या ठिकाणी N2 आणि ज्या बाकीच्या टर्म्स आहेत इकडे या साईडला डिवाइड होतील. म्हणजे 550 न्यूमरेटरला डिवाइड बाय 4.44 इंटू 0.52 इंटू 50. तर आपल्याला पहा N2 मिळाला 4.76. पण ह्या ज्या टर्न्स असतात या कधीच पॉइंट मध्ये नसतात, राऊंड फिगर असतात. म्हणजे 95.3 म्हणजे किती झाल्या 96. आणि ही 4.76 किती घेतल्या आपण 5 टर्न्स घेतल्या. ठीक आहे. म्हणजे हे आपल्याला भेटल्या नंबर ऑफ HV अँड LV वाइंडिंग टर्न्स. ज्या साईडला व्होल्टेज जास्त त्या साईडला नंबर ऑफ टर्न्स जास्त. या ठिकाणी N1 म्हणजे हाय व्होल्टेज आहे 11,000 व्होल्ट. सेकंडरीला म्हणजे LV साईडला व्होल्टेज आहे 550, नंबर ऑफ टर्न्स आहेत 5 अँपिअर. पण डिफरन्स असा आहे ह्या ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ टर्न म्हणजे वाइंडिंगचा जो काही गेज आहे तो चेंज होतोय. या साईडला व्होल्टेज जास्त करंट कमी, या ठिकाणी करंट कमी व्होल्टेज कमी व्होल्ट आणि करंट जास्त. म्हणजे इथला जो सेकंडरीचा जो काय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो जास्त असतो. आता EMF पर टर्न पहा प्रायमरीचा
E1 अपॉन N1 EMF पर टर्न प्रायमरीचा पहा E1 अपॉन N1 किती आला E1 किती आहे 11,000 N1 किती आहे 96 किती आलेलं आहे 114.58 व्होल्ट पर टर्न म्हणजे एका टर्न मागे 114.58 व्होल्ट EMF तयार होतोय. आता सेकंडरीचा काढा E2 अपॉन N2 सांगा किती येईल पटकन E2 अपॉन N2 इज इक्वल टू 550 अपॉन 5 किती 2200. अरे E2 ची व्हॅल्यू किती आहे 110 येते सर. E2 ची व्हॅल्यू 550 N2 ची व्हॅल्यू 5 हा सर 110 सर. फिर सर 110 येते. सिंपल म्हणजे ह्या जो दोन्ही व्हॅल्यू आहेत ह्या 110 आणि 114 ह्या रेंज मध्ये येतात पहा ठीक आहे. आता पुढलं घ्या A3 kVA 220 बाय 110 व्होल्ट म्हणजे 220 बाय 110 व्होल्ट म्हणजे हा पण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. हॅज 500 टर्न्स ऑन इट्स प्रायमरी म्हणजे N1 दिलेले आपल्याला 500 फाइंड इट्स ट्रान्सफॉर्मेशन रेशो अँड सेकंडरी टर्न्स म्हणजे आपल्याला K ची व्हॅल्यू काढायची आहे आणि N2 ची म्हणजे सेकंडरी टर्न्सच्या. याच्यामध्ये परत घ्या गिवन KVA 3 दिलेला आहे V1 220 व्होल्ट V2 110 व्होल्ट N1 500 टर्न्स. सर्वांनी समजून घ्या हे जे रेटिंग दिलेलं आहे ते प्रायमरी टू सेकंडरी आहे म्हणजे आपल्याला दिसतंय 220 च 110 मध्ये कन्वर्जन होतंय म्हणजे हा स्टेप डाऊन आहे ज्याचा ट्रान्सफॉर्मेशन रेशो लेस दॅन 1 येईल तो स्टेप डाऊन ज्याचा ग्रेटर दॅन 1 येईल तो काय येईल स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. पुढे पहा ट्रान्सफॉर्मेशन रेशो काढा K इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय फॉर्म्युला K चा जनरलाइज K इज इक्वल टू V2 अपॉन V1 इज इक्वल टू E2 अपॉन E1 इज इक्वल टू N2 अपॉन N1 इज इक्वल टू I1 अपॉन I2. आपण यापैकी K ची व्हॅल्यू घेतली V2 अपॉन V1 इज इक्वल टू V2 किती आहे 110 अपॉन V1 किती आहे 220 हा किती आलेला आहे 0.5 म्हणजे K ची व्हॅल्यू लेस दॅन 1 आलेली आहे म्हणून हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. लक्षात घ्या परत सांगतोय मी ट्रान्सफॉर्मेशन रेशोच्या कॅल्क्युलेशनच्या वेळेस आपण V2 अपॉन V घेतो V1 घेतो पण व्होल्टेज रेशो म्हणजे काय V1 अपॉन V2. लक्षात घ्या कन्फ्युजन करण्यासाठी तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन रेशो आणि व्होल्टेज रेशो असं जर विचारलं तर कन्फ्युजन होऊन देऊ नका. म्हणजे आपल्याला K ची व्हॅल्यू भेटलेली आहे 0.5 ठीक आहे. आता आपल्याला सेकंडरी टर्न्स काढायच्या बरोबर म्हणजेच आपल्याला आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये पहा K इज इक्वल टू V2 अपॉन V1 माहिती आहे. आता आपल्याला N2 अपॉन N1 घ्यायचं आहे कारण आपल्याला काय माहिती आहे N1 माहिती आहे सर्वांना N2 आपल्याला काढायच्यात म्हणजे आपण हे इक्वेशन असं घेतलं
आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण काय केलं ते कॉम्प्रेस केलं. K इज इक्वल टू V2 अपॉन V1 इज इक्वल टू N2 अपॉन N1. सर्वांना V2 माहिती आहे, V1 माहिती आहे, N1 माहिती आहे, N2 माहित नाही. 4 पैकी 3 नोन आहेत, एक अननोन आहे. या मग V2 अपॉन V1 इज इक्वल टू N2 अपॉन N1. V2 किती आहे? 110. V2 म्हणजे सेकंडरीचं व्होल्टेज, V1 म्हणजे प्रायमरीचं व्होल्टेज 220. N2 अननोन आहे आणि N1 500. करा सिम्प्लिफाय. N2 इज इक्वल टू म्हणजे हा जो काय 500 डिनॉमिनेटरला इकडे मल्टिप्लाय होईल, म्हणजे काय झालंय 110 इंटू 500 डिवाइडेड बाय 220. सिम्प्लिफाय करा 250 आन्सर येईल. आलं का आन्सर? Yes, sir. 250 टन्स. सेम आता आपल्याला वेगळं काढायचंय. I1 I2 N2. ओके घ्या चला. आता हे तुम्ही सिम्प्लिफाय करायचा. जेवढे आता हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करून मला पर्सनली पाठवतील त्यांनाच मी लेक्चरला अलाउड करणार आहे पुढल्या. याला नेक्स्ट एक्झाम्पल. ए 5 kVA, 230 व्होल्ट बाय 110 व्होल्ट. म्हणजे इनपुट 230 आहे, आउटपुट 110 व्होल्ट आहे. म्हणजे V1 किंवा E1 230, E2 किंवा V2 110, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर is operating at full load condition. Determine I1, I2, N2 if primary winding is having 80 turns. म्हणजे पहा सर्वांनी या फॉर्म्युल्यामध्ये आपण इथपर्यंत सेम घेणार, पण एक स्टेप वाढणार. कोणती? K इज इक्वल टू I1 अपॉन I2. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी काय माहितीये? K ची व्हॅल्यू माहिती, बरोबर. याच तुम्हाला मी होमवर्क देतोय. सगळं सांगण्या एवढं वेळ पण नाही आपल्याकडं. जागा सोडायला. याचं मी आन्सर तुम्हाला देतो. I1 21.73, I2 45.45 एम्पियर. आन्सर घ्या त्याचे. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. तो होमवर्क दिलेला आहे. ए 3300 म्हणजे 3300 बाय 230 व्होल्ट. कॉमा 50 हर्ट, सिंगल फेज ट्रांसफॉर्मर is to be worked at a maximum flux density of 1.2 वेबर पर मीटर स्क्वेअर. म्हणजे टेस्लाच्या ऐवजी
वेबर पर मीटर स्क्वेअर घेतलं तरी चालतं. म्हणजे बीएम ची व्हॅल्यू दिलेली आहे. इन दी कोर, फुल स्टॉप, the effective cross sectional area of transformer, the effective cross sectional area of core of transformer is 150 centimeter square. Calculate suitable values of primary and secondary turns. म्हणजे आपल्याला N1 आणि N2 काढायचं आहे. याचाला या ठिकाणी E1 दिलेला आहे, म्हणजे प्रायमरी वाइंडिंगचा EMF 3300 व्होल्ट. E2 दिलेला आहे 230 व्होल्ट. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट. या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आहे E1 V1. त्यानंतर BM ची व्हॅल्यू 1.2 वेबर पर मीटर स्क्वेअर. A is equal to A, area of cross section of core 150 centimeter square is equal to, याचं कन्वर्जन मीटर मध्ये करायचं 150 into 10⁻⁻⁴. कारण फ्लक्स डेन्सिटी कशामध्ये वेबर पर मीटर स्क्वेअर मध्ये, म्हणून आपल्याला एरिया तो पण मीटर स्क्वेअर मध्ये करावा लागेल. ठीक आहे. टू डिटरमाइन N1 आणि N2, या इक्वेशन 1 घ्या. EMF इक्वेशन E1 is equal to 4.44 5m Fn1. पण या ठिकाणी आपल्याला 5m माहित नाही, मग 5m कसा काढणार? 5m is equal to BM into A is equal to BM ची व्हॅल्यू किती आहे? 1.2 into A ची 150 into 10⁻⁻⁴. करून पहा. जरी तुम्ही 150 into 10⁻⁻⁴ च केलं तर 0.0150 भेटते. आपण तो तसाच ठेवलाय, म्हणजे आपल्याला फ्लक्स भेटेल 0.018 वेबर. परत इक्वेशन 1 म्हणजे हे इक्वेशन घ्यायचंय. आता आपल्याला 5m ची व्हॅल्यू माहित झाली. E1 किती आहे? 3300 इज इक्वल टू 4.44 इंटू 5m ची व्हॅल्यू आता मिळाली आपल्याला 0.018 इंटू 50 फ्रिक्वेन्सी इंटू N1. या सर्व ज्या टर्म्स आहेत 4.44 पासून तर 50 पर्यंत मल्टिप्लाय आहेत, त्या इकडे डिवाइड होतील. पहा म्हणजे काय येईल? N1 इज इक्वल टू 3300 डिवाइड बाय 4.44 इंटू 0.018 इंटू 50. सिम्प्लिफाय करा. तुम्हाला मिळेल N1 ची व्हॅल्यू 825.825, म्हणजे अप्रॉक्सिमेटली. टर्न्स कधीच फ्रॅक्शन मध्ये घ्यायचे नसतात, म्हणजे ही राऊंड फिगर व्हॅल्यू घेतली 826 टर्न्स. सेम सर्वांना माहिती आहे ट्रान्सफॉर्मेशन रेशो N2/N1 इज इक्वल टू A2/E1. N2 किती आहेत? N2 माहित नाही. N1 आपण काढला, किती आल्या? 826 इज इक्वल टू 230. कसली व्हॅल्यू ही? E2 ची. E1 3300, म्हणजे हा ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ वरून आपण घेतलेला आहे.
N2 सिम्प्लिफाय करा, पहा 230 into 826 न्यूमरेटरला डिवाइड बाय 3300 सिम्प्लिफाय करा, तुम्हाला मिळेल 57.57 म्हणजे राऊंड फिगर जर घेतली N2 व्हॅल्यू मिळेल आपल्याला 58 टन्स. म्हणजे इथपर्यंत आपण जो काही ट्रान्सफॉर्मर होता त्याचं EMF इक्वेशन तिथपर्यंत आपण न्यूमेरिकली घेतलेले आहेत. आता जे आपण पुढे बघितलं होतं इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ ट्रान्सफॉर्मर, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं I0 म्हणजे नो लोड करंट, त्याच्यानंतर त्याचा R0, X0, IM, IC ह्या ज्या व्हॅल्यू आहेत म्हणजे इक्विव्हॅलेंट सर्किटचे आता बरेच न्यूमेरिकल आहेत. म्हणजे इक्विव्हॅलेंट सर्किट रेफर टू प्रायमरी, इक्विव्हॅलेंट सर्किट रेफर टू सेकंडरी. म्हणजे याच्यावरती जवळजवळ पुन्हा एकदा आपण 7-8 एक्झाम्पल बघणार आहे. त्यामुळे सर्वांनी न्यूमेरिकल लिहून घ्या आणि पुढल्या लेक्चरला आपण हे कंटिन्यू करू. पण आज जो काही मी होमवर्क दिलाय तो मला पर्सनली आला पाहिजे ना, तेवढ्याच विद्यार्थ्यांना मी पुढल्या लेक्चरला अलाउड करणार आहे. कारण दिसतंय 2 ते 3 फक्त आहेत, तेवढेच आन्सर सांगतायत, बाकीचे काहीच काम करत नाहीत. कॅल्क्युलेटर घेऊन बसलेत का नाही देऊ जाणे. काय झाला, द नो लोड करंट ऑफ ट्रान्सफॉर्मर, नो लोड करंट सर्वांना माहिती आहे I0 इज 15 एम्पियर. किती असतो, किती आहे या ठिकाणी 15 एम्पियर दिलेला आहे ऍट 0.2 पॉवर फॅक्टर. सर्वांना माहिती आहे नो लोड पॉवर फॅक्टर हा काय असतो cos ∅0 व्हेन कनेक्टेड टू 460 व्होल्ट म्हणजे ही प्रायमरी साइड आहे, कनेक्टेड टू म्हणजे सप्लाय साइड, म्हणजे हे V1 460 व्होल्ट, 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी सप्लाय. Full stop. If the primary winding has 550 tons, 550 टन्स आहेत, कॅल्क्युलेट. फर्स्ट घ्या मॅग्नेटायझिंग कंपोनंट म्हणजे IM किंवा IMU. सेकंड मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे φm. थर्ड कोर लॉस कंपोनंट म्हणजे IC किंवा IW. ठीक आहे. उद्या पुन्हा आपण, उद्या लेक्चर आहे मला वाटतं आपलं दुसरं. उद्या आपले न्यूमेरिकल पुन्हा होतील. मला होमवर्क सर्वांनी पाठवून द्यावा. अटेंडन्स सर्वांनी दिलेल्या लिंकला भरा.